ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट येताना आपल्याला दिसत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत साक्षी शिकरे हे पात्र अभिनेत्री केतकी पालव हिने चांगलंच गाजवलं. ती साकारत असलेली भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांचं तिला भरभरून प्रेम मिळालं. पण अभिनेत्री केतकी विलास ही मालिका तिच्या वैयक्तिक कारणांमुळे सोडणार आहे आणि मालिकेत एका दुसऱ्या नव्या पात्राची एंट्री होणार आहे. आता इथून पुढे मालिकेत नवीन साक्षी पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपलाच चेहरा आपल्याला धोक्यात आणू शकतो असा विचार साक्षीच्या मनात येत आहे. मग ती डॉक्टरांकडे जाऊन आपला चेहरा बदलता येईल का अशी चौकशी करते. तिला अर्जुन पासून लपण्याच्या सर्व आठवणी पुसायच्या असतात. त्याच कारणामुळे केतकीचा मालिकेतील ट्रॅक संपत आहे. पण अभिनेत्री केतकी विलास ही मालिका का सोडत आहे याचं खरं कारण आता समोर आलं आहे. अभिनेत्री साक्षी शिकरे म्हणजेच केतकी पालव म्हणाली की मालिकेत दुसऱ्या साक्षीची एंट्री होणार आहे, कारण साक्षी एका वेगळ्या नव्या लूकमध्ये दिसणार आहे. पण ती व्यक्ती मी नसेल, ती वेगळी व्यक्ती असेल असं साक्षी म्हणाली. ती व्यक्ती नक्की कोण आहे हे वेगळ्या पद्धतीने समोर येणार आहे. मात्र इथून पुढे मी साक्षी शिकरे या कॅरेक्टरमध्ये दिसणार नाही. इथून पुढे मी मालिकेत दिसणार नाही. मी ही मालिका सोडत आहे. मालिका सोडण्यामागे माझे काही वैयक्तिक कारण आहे. मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा असतो. मला 7 वर्षाची मुलगी आहे. यापूर्वी आमने सामने या माझ्या नाटकाचे प्रयोग कमी असायचे. त्यामुळे मी आठवडाभर मालिकेचे सीन करून शनिवार रविवार नाटकाचे दौरे करायचे. पण हल्ली नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे देखील वाढले आहे. हे सर्व एकत्र सांभाळणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. घरातल्या काही गोष्टी बदलल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यासाठी मला मालिकेच्या टीमकडून देखील सकारात्मक पाठिंबा मिळाला. त्यांनीही मला नीट समजून घेतलं, असे अभिनेत्री केतकी पालव म्हणाली. तर मालिकेत इथून पुढे साक्षी शिकरेच्या भूमिकेत आपल्याला नवीन अभिनेत्री पाहायला मिळाली आहे. तर मंडळी, तुमचं याबद्दल काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.